हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आम्ही आत्ता निघालो आहे मस्तपैकी पार्टी करायला. सो तुम्हाला माहिती असेल कुठे जाणार काय जाणार, तुम्हाला दिसेलच. आणि एकदम ओळखीची जागा आहे, याआधी पण तुम्ही बघितलं असाल. तर हे बघा सगळं हातातून वगैरे नेतो आहे आम्ही. सो आता जातो आहे. सो आज आमची आहे मॅगी पार्टी. सो आज आम्ही मॅगी पार्टी करणार आहोत. आणि सामान पण तुम्हाला दाखवते बघा, खूप सारे सगळं सामान घेतलेलं आहे. सो आत्ता आम्ही जातो आहे, जवळच आहे. आणि आता इकडे जाता जाता मला एक वरडा दिसतात, तुम्हाला दाखवायचे होत्या. तर ह्या आहेत गवताच्या वरडा. याआधी पण मी ब्लॉगमध्ये सांगितलं की अशा प्रकारे या वरड्या असतात ह्या बघा. आणि ह्या भाजावणला वगैरे आणि गुरं वगैरे पण खातात. सो ह्या भाजावणला ह्याचा उपयोग केला जातो या गवताचा. सो आता जाता जाता दिसलं म्हणून दाखवलं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण जाऊया, 5 मिनटात पोचू. तिथे गेलं तुम्हाला दाखवते. संध्याकाळचा तुम्ही व्ह्यू बघू शकता, एक नंबर आहे बघा. 5 वाजलेत आणि 5 वाजता व्ह्यू बघा. सो आपली जिथे ह्याची काजूची बाग आहे, परत आपलं छोटंसं घर आहे, तर आपण तिथे पार्टी करणार आहोत. आणि आम्ही याआधीसुद्धा खूप गेट टुगेदर तिथे केलेले आहेत. सो पार्ट्याज वगैरे आम्ही तिथेच करतो, कारण की तिथे सगळी सोय वगैरे आहे, पाणी आहे, परत लाईट्स वगैरे आहे. तर म्हटलं चला आज पार्टी वगैरे करूया मस्तपैकी. सो आपण जाऊया. आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. बघा सो फायनली आता आपण एंटर झालो आहे. आणि ह्या बघा सगळ्या आहेत ह्या वेंगुर्ला काजू बघा. आणि मोहरसुद्धा आला ह्या बघा. सो तुम्ही पायवाट पण बघू शकता, इकडे आम्ही येतच असतो, त्याच्यामुळे ही जी पायवाट आहे ती पूर्णपणे चांगली अशी दिसते, त्याच्यामुळे कोणीही सहज जाऊ शकतं. हे बघा मस्त अशा काजू मोहर आला आहे. आणि हे बघा काजू लागायला पण लागल्यात. हे बघा एक तुम्हाला दिसेल, आमच्याकडे ना फिपरं बोलतात. हे बघा आता हे दिसतात कुठे कुठे येतात. सो हळूहळू आता काजू पण लागायला सुरुवात झाली आहे. हे बघा पूर्ण मोहर आला आहे. आणि फायनली आता आपली जमीन येणार आहे. सो जाऊया. सो आता ना जेव्हा तुम्ही संध्याकाळचं या किंवा सकाळचं या रानात आलं ना की खूप छान वास येतो. तो वास म्हणजे कसला असतो, तो म्हणजे काजूना जो मोहर येतो त्याचा वास असतो आणि खूप छान येतो. आणि आता खुरी वगैरे पण तुम्हाला माहिती असेल, खुरीची फुलं पण खूप छान असतात, वास खूप छान येतो, रानातच मस्त वास येतो. सो तुम्ही बघितलं नसेल खुरीची फुलं तर माझ्या शॉर्टमध्ये तुम्ही बघू शकता, चॅनलवरती आहेत. सो तुम्ही त्यात बघू शकता खुरीची फुलं. आणि हे आहे समोर आपली जमीन, तिथे आपण जाणार आहोत. सो चला आता आपण आलो आहे. सो पहिलं आपण हे काढून घेणार आहोत. आणि ही आहे आपली जमीन. आणि आता आपण इथे पार्टी करणार आहोत. हे बघा हे आपलं घरसुद्धा आहे. आणि इकडे आपल्या सगळ्या काजू आणि सगळं आहे, चूल वगैरे बघा. इथे आम्ही पार्टीज वगैरे आधी करतो, त्याच्यामुळे सगळं रेडी आहे. आणि आत्ता आम्ही हे जे सगळं आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. सो इथे तेल आहे, कढई आहे, प्लस सुरी आणलेली आहे, पाणी आणलेलं आहे. आपण पाणी घेणार आहोत आपल्या विहिरीचं, पण त्याआधी एक पाण्याची बॉटलसुद्धा आणलेली आहे. दुसरं म्हणजे प्लेट्स आणलेल्या आहेत. बघा फुल तयारीने आलो आहे. सो हे बघा सगळे सॉसेस आणलेले आहेत, सॉस आणलेले आहेत, परत हे कांदे आहे, टोमॅटो आहे, परत आपले हे चमचे आहेत. आणि इकडे आहे आपली मॅगी. आणि ही आपल्याला आपण जे भांडं आणलेलं आहे त्याच्यामध्ये लेवण करायला, कारण की असंच जर ठेवलं तर पूर्ण काळं पडेल आणि मग घासता पण येणार नाही. सो अशा पद्धतीने बघा पूर्ण रेडी आहे आपली मॅगी. एकदम पुढे सगळं जंगल आणि इकडे मॅगी. आणि आपली चूल पण रेडी आहे, पण त्याआधी आपल्याला फाटी जमवायची आहेत. सो पहिले आपण फाटी जमवूया. सो हे आहे आपलं घर, थोडक्यात तुम्ही फार्म हाऊस पण म्हणू शकता. आणि तुम्हाला दाखवते फार्म हाऊसची झलक थोडक्यात. सो आहे आपलं मीटर आणि ह्याच्यावरती सगळं आपलं कनेक्शन आहे आपल्या पाण्याचं. तिथे विहीर आहे आणि ह्याच्यावरती सगळं कनेक्शन आहे. सो हे ऑन केलं की आपलं पाणी येतं विहिरीतून. आणि आतमध्ये दाखवते हे बघा. सो मस्त बसायला पण आहे आपल्याकडे बघा. आणि बऱ्यापैकी एरिया आहे. सो आम्ही याच्यामध्ये येतो वगैरे, मस्त मजा मस्ती करतो.
आणि इकडे एक छोटासा रूम आहे, त्याच्यामध्ये हे सगळं ठेवलेलं आहे. हे बघा, गॅस वगैरे सगळं आहे, शेगडी आहे. तर असं सगळं आपला हा फार्म हाऊस आहे. थोडक्यात तुम्ही काही म्हणू शकता, घर पण म्हणू शकता, कारण की घरासारखंच आहे त्याच्यामुळे. आणि हा इकडे थोडा एरिया आहे बसायला. सो फायनली आपण सगळं आता चिरून वगैरे घेणार आहोत, कांदा वगैरे कापणार आहोत. आणि मी डायरेक्ट आता थोड्या वेळाने भेटते. आपल्याला लेवण वगैरे पण घ्यायची आहे. सो 5 मिनटात आपण भेटूया. तर इकडे आपला कांदासुद्धा कट होतो आहे. आणि नंतर हे बघा, इकडे मी लेवणसुद्धा घेतले आहे आपल्या कढईला. आता आपण चूल पेटवणार आहोत. सो फाटी वगैरे इकडे जमा केलेली आहे. आता मी चूल पेटवते. सो फायनली आपल्या ते चूल पेटते बघा. आणि आता आपण मॅगी शिजायला टाकणार आहोत. सो मॅगी वगैरे शिजवून वगैरे झाली की मी तुम्हाला दाखवते. सो प्लॅन चेंज झाला आहे. डायरेक्ट आपण शिजवणार आहोत, अशी काय आधी शिजवून नाही घेणार आहोत. सो बघूया, इकडे कांदा टोमॅटो झाला आहे कापून. सो आता तेल वगैरे टाकू. हे बघा, चूल मस्त पेटते आहे. सो आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत तापल्यावरती. आणि मग कांदा टोमॅटो वगैरे चांगली ग्रेव्ही करून घेणार आहोत. सो आपलं तेल वगैरे तापलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो ॲड करणार आहोत. पहिला कांदा ॲड करून घेणार आहोत, त्याच्यानंतर चांगलं. सो ही पूर्ण ग्रेव्ही तयार झाली की मी तुम्हाला दाखवते. सो इथे आता आपली ग्रेव्ही तयार होते. हा इकडे आपला मॅगी मसाला एकदम तयार आहे, म्हणजे फोडून वगैरे. आणि इकडे आपली मॅगी पण तयार आहे बघा. सो 2 मिनटं जरा कांदा वगैरे परतला की आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि मस्त असा सनसेट आणि आपली सगळी झाडं आजूबाजूला. सो आता आपण याच्यामध्ये सगळे सॉसेस टाकणार आहोत. बघा, शेजवान टाकलेलं आहे, त्याच्यानंतर रेड चिली टाकणार आहोत. अजून आपण ग्रीन चिली पण टाकणार आहोत. आणि नंतर सोया सॉस वगैरे टाकणार आहोत. सो मस्त लागते, टेस्ट येते जरा वेगळी अशी. सो ते पण एक टाकणार आहोत. आणि सगळ्यात मेन म्हणजे मॅगीचा मसाला. सो तो मॅगीचा मसाला खूप छान लागतो, मस्त असं. हे बघा, सो आपली इकडे मॅगी मस्त रेडी होते. सो याच्यात आता आपण सगळे मसाले ॲड केलेले आहेत. आणि मस्त असा वाससुद्धा येतो. थोडा वेळ ठेवू, कारण की तेल सुटावं यासाठी. आणि नंतर ही आपली जी मॅगी आहे ती आपण ॲड करणार आहोत. आणि आपली मॅगी रेडी. सो आता आपण ह्याच्यामध्ये मॅगी टाकतो. हे बघा, एकदम चुरून. सो आता आपण पाणी ॲड करतो आहे. आणि थोडा वेळ त्यानंतर आपण सो फायनली आपली आता मॅगी तयार होते बघा, मस्त अशी. सो आपली चूल पण मस्त भेटते, त्याच्यामुळे मॅगी पण एकदम मस्त भेटते. तर फायनली आपली मॅगी एकदम रेडी झाली आहे बघा, मस्त अशी. आणि खूप छान झाली आहे, टेस्ट पण एकदम मस्त आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मस्त चुलीवरती आणि फाट्यांवरती केली ना तर एक वेगळाच स्वाद आला आहे. सो आता आपण हिला उतरणार आहोत. सो आपली मॅगी एकदम तयार आहे. तर आता आपण काढणार आहोत. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नक्की शेअर करा. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. पण जातो तर एकदा दाखवते मॅगी. सो बघा मॅगी. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.